समारंभ तो निर्गुणांचा आधी अनंत आहे, सगुण साकार आहे. त्या ईश्वरी अंशाच्या पूजनेने चिंतनेने याही कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे. कारण कोणतंही कार्य जेव्हा आपण हातामध्ये घेतो ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपण ते साकडं घालतो गणपती बाप्पांच्या चरणी. कसली इजा कोणत्या खेळाडूला होऊ देऊ नको, ही ती प्रार्थना आपण प्रत्येक क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीला त्या बाप्पाच्या चरणी करतो. आणि या स्पर्धेच्या सुरुवातीला देखील त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊन ती सुरुवात केलेली आहे. 14 विद्या 64 कलांचा अधिपती येतो. आज तो समालोचन देखील करणाऱ्या समालोचन कक्षामधून आणि तुमच्यासोबत मैदानाच्या आतमध्ये खेळणार देखील आहे. त्या बाप्पांच्या चरणी नतमस्तक आपण झालो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे आपले छत्रपती मासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मुठभर माव्यांच्या सोबतीला रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती क्षत्रिय रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा म्हणजे आपले छत्रपती. आज जी मंदिरातले देव त्या मूर्त्या ज्यांच्यामुळे टिकून आहेत तो राजा म्हणजे आपले छत्रपती. परस्त्रीच्या पदराला हात लावल्यानंतर वर चौकात चौरंगा करणारा तो राजा म्हणजे आपले छत्रपती. त्या शिवरायांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून सह्याद्री प्रीमियर लीग 2026 सीझन 4 मध्ये सहर्ष स्वागत आहे. वेळेचं बंधन आहे, जसा पहिला बॉल पडेल तसा मी तुम्हाला टाइम देखील सांगणार आहोत. फर्स्ट मॅच सीझन 4 ची कडकवाडी चॅम्पियन्स अगेन्स्ट खेळत असताना टीम आई जन्नी माता चरे या दोन संघांदरम्यानची लढत सामन्याला होती. सुरुवात ठीक आपण पाहतोय 10:03 पहिला बॉल. साहिल पहिला बॉल ओव्हर द विकेट. खोलात होता ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. बॉल चालला वाईडिश लॉंग ऑन दरम्यान. फिल्डर किशोरला आपण डीप मध्ये पाहतोय. धावा 2 येणार आहेत. डीप बाउंड्री आहे. वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी ऐतिहासिक आणि वैभवशाली असं मैदान आहे. गेल्या 3 पर्वांमध्ये तुम्हाला ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग याच मैदानावरती पाहायला मिळाली. डोंबिवली ग्रामीण प्रीमियर लीग असेल तर 50 वर्षाची अर्धशतकीय परंपरा असलेलं मैदान आहे, ज्यावरती निळजेकरांचा मकर संक्रांत चषक देखील पाहायला मिळतो. आणि त्या यादीमध्ये आता ही मानाची सन्मानाची सह्याद्री प्रीमियर लीग जोडली जाईल. डाऊन द लेग अंपायर्स कडून सिग्नल आपल्याला पाहायला मिळाला वाईड. SP पॅनलचे सर्व नामवंत अंपायर आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर, ज्यांनी खऱ्या अर्थानं ॲज अ अंपायर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपली उपस्थिती दाखवलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जे भ्रमंती करत आलेले आहेत. सुभाष पाटील सर, त्यासोबतीला मनोज पवार सर यांना आपण पाहतोय. तर टीव्ही अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे ऑन द राईट. चांगला फटका स्टेप आउट होऊन देन एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल चालला आणि या स्पर्धेमधला सीझन 4 चा पहिला 4. जे काही नियम आहेत ते ऑलरेडी अनुज भाऊंनी आणि तुमचा व्हॉट्सअप ग्रुपवरती ते ऑलरेडी आलेलेच आहेत. सो त्या अंतर्गत ही स्पर्धा आहे मित्रांनो. प्रत्येक डावामध्ये तुमच्याकडे 2 रिव्ह्यू आहेत, जे तुम्ही वाईटसाठी अंपायरला चॅलेंज करू शकता. त्यासोबत रनआउट आणि त्यासोबत वेस्ट नो बॉल या 3 गोष्टींसाठी तुम्ही अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करू शकता. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड टक्कसा आवाज लॉंग ऑनची हवाई यात्रा आला षटकार. आता साईड चांगला ड्राईव्ह आहे. ऑफ ड्राईव्ह डॉंग ऑफला मिड ऑफ कडेच फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आतमध्ये. आणि सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला तर टोटल लो फुल टॉस लॉंग ऑफ करे बॉल चाललेला आहे. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. उचलून ते थ्रो करतील. धाव अशा पद्धतीने इकडे आलेली आहे ती एक महत्वपूर्ण सूचना मी करत आहे. बॅटिंग
शेवटचा डॉट आला. साहिलच्या पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 15 विदाउट लॉस. 15 धावा फलकावरती. मित्र सप्तमी नुकतीच आता 25 ला येते. आपल्याला मागचा 25 ला आपल्याला पाहायला मिळाली. मोठ्या संख्येने कार्ला डोंगरावरती ती यात्रा. या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत, ज्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तुळजापूरची तुळजाभवानी असेल, माहूरची रेणुका, तर वणीची सप्तशृंगी माता हे अर्ध शक्तिपीठ आहे. एक सूचना आहे तुम्हाला. आपण इनिंगच्या सुरुवातीला जेव्हा एंड चूज करत आहोत तो बॉलिंग साईडला, बरोबर, आणि जेव्हा तो चूज केला जाईल देन त्यानंतर बॅटर्स उभे राहतील. ओके, बिकॉज लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असतं. सो फिल्डिंग आपण लगेच सेट करू नका. तुम्हाला जो एंड चूज करायचा तो अंपायरला सांगा अगोदर, मैदानाच्या आतमध्ये उतरल्याबरोबर. मग अंपायर बॅटर्सला सांगतील. ओके, त्यामुळे आपला वेळ कमी जाईल. बिग बॅश फॉर्मॅट आहे. पहिले मॅचमध्ये आपण या दोन्ही संघांना पाहत आहोत. ऑन साइडला बॉल चाललेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतात. डबलला चान्स घेतली आहे. थ्रो येतोय आणि बॅटर देखील आला. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 धावा. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला खडकवाडी चॅम्पियन्स. पुढचा बॉल लॉफ करायला गेले, पण अंपायरने सांगितलंय की इकडे जो इम्पॅक्ट होता, हाईट फॅक्टर मॅटर करत होता. बॉल थाईजला लागलेला आहे, त्यामुळे बॅटर सेफ. आणि इकडे लेग बाईचे एक धाव आलेली आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 18 धावा धावफलकावरती आहेत. माझ्यासोबत कॉम्बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल स्कोरर विकास भाऊ. आपलं या सह्याद्री प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये सहर्ष स्वागत आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहेत. ऑल कॅमेरामॅन, ऑपरेटर, टेक्निशियन सर्वांचं स्वागत. ड्रोन पायलट आमचे सुशील पाटील यांची उपस्थिती होती या ओपनिंग सेरेमनीच्या, खास करून उद्घाटन सोहळा प्रसंगी. खोल आत बॉल, चांगला चेंडू, वाईड ऑफ स्टंप ठेवला थोडासा, आणि बॅटर नो डाऊट बॉलच्या रीच पर्यंत होता, पण देन जो बॉलचा वेग आणि जसा पडला बॉल बॅटवरती आला नाही. लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे. शफल झालेत, लॅप स्वीप, गॅप मध्ये बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट या मैदानाची, फार वेगाने बॉल सीमारेषा पार, चौकार. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आहे, जी खऱ्या अर्थानं प्रत्येक पर्वामध्ये आपल्याला व्हेन्यू चेंज होत असताना पाहायला मिळाला. आय थिंक या अगोदर मी नवी मुंबईच्या एका मैदानावरती आणि देन बेलापूरच्या CBD राजीव गांधी स्टेडियमवरती अमितजी गाडगे सर यांचं निमंत्रणाखाती जरूर आलो होतो. चांगला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आला, बॉल कव्हर्स मधून फार वेगाने विवेद चौकार. बेलापूरचं राजीव गांधी स्टेडियम या 2 पर्वांमध्ये जरूर होतो मी. मागच्या पर्वामध्ये जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आपल्याला स्पर्धा बदलापूरला पाहायला मिळाली. तर या सीझन मध्ये डोंबिवलीचा वैकुंठवासी मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरीवरती निळशेकरांचं मैदान आहे. विशाल पवार आणि संदेश पाटील यांच्या अंतर्गत या मैदानाची देखरेख केली जाते. जबरदस्त चौकार आला जो आपल्याला कल्पेश कडून पाहायला मिळाला. स्टेप आउट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ कडे चाललाय बॉल. लॉंग ऑनचा फिल्डर, त्याला शेवटी संधी भेटली नाही आणि बॉल थेट गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार.
आतुरतेने वाट पाहत होतो. सहर्ष आपण स्वागत करूयात सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आमचे आदरणीय अध्यक्ष चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत आणि जरूर या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात त्या आदरणीय अध्यक्ष चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर आपल्याला ही असोसिएशन पाहायला मिळालेली आहे आणि साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. 2 षटकांसाठी तुम्ही 10 मिनिटं घेतलेली आहेत आणि 2 षटकांमध्ये पॉवर प्ले एंड होतोय. चांगली बॅटिंग खडकवाडी चॅम्पियन्सने केली आहे. दोन्ही ओपनर खास करून कल्पेशने जी बॅटिंग केलेली आतापर्यंत 4 चौकार पठ्ठ्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 30 धावा धावफलकावरती आहेत. या अध्यक्षांचं या ठिकाणी आगमन झालंय. आदरणीय चंद्रकांत मोरे साहेब आणि साहेबांच्या शुभस्य महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्कारांचे, शिवरायांच्या विचारांचा आणि माझ्या शंभूराजांचा पराक्रमांचा साक्षीदार आहे आणि त्या राजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी आपण पूजन करूयात. कारण याच पोलादपूर तालुक्याने देखील या स्वराज्यासाठी अनेक अशा आपल्याला मावळे दिलेले आहेत. असा समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा असलेला हा पोलादपूर तालुका थेट बॉल या स्टँड वरती आलाय. 30 ला पहिला धक्का क्लीन बॉल. अभंगांचा शाहूंचा पुरोगामी लढायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार महाराष्ट्र, गावपाड्यातील संस्कृतीने संपन्न असलेला महाराष्ट्र, सह्याद्रीच्या निखल सौंदर्याने संबंध जगाला बुरळ पाडणारा महाराष्ट्र, इतिहासाचा साक्षात्कार, क्षमतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार हा महाराष्ट्र, तुमचा माझा आणि आपल्या सगळ्यांचा समृद्ध असा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रातील समृद्ध तालुका असलेला पोलादपूर. 30 ला पहिली विकेट आहे. 2 षटकांचा खेळ संपला. देन थर्ड ओव्हरला सुरुवात साहिलने केलेली आणि पहिलाच बॉल राहुलला मात्र पॅव्हलियन मध्ये परतवलाय. नवीन बॅटर संदीपचं आगमन 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये ते आलेले आहेत. साहिल कंटिन्यू करतात. ओहो, पिकअप शॉट हलकासा पुढे पडला, स्लॉट मध्ये दिला आणि बॉल या प्लॉटचा बाहेर. षटकार. माझं आवडतं गाणं. थँक्यू सो मच डिस्क जॉकी. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे मित्रांनो, महाराष्ट्राची नाही तर या सबंध भारताची, ज्याच्या अंगा खांद्यांवरती आपलं आराध्य खेळलं आणि आजही तिथे गेल्यानंतर त्या महाराजांची चाहूल असलेला भास होतो. असा दुर्गेश्वर. वा, मैदानाच्या आतमध्ये मात्र जबरदस्त फटका आला, डोळ्यांचं पारणं फेडणारा. मागचा बॉल स्लॉट मध्ये दिला, हा स्लॉट मध्ये बॅटरने आणला, स्टेप आउट झाले, लेंथ पर्यंत पोहोचले आणि देन एक्स्ट्रा कव्हरला येतोय हा षटकार. याच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हा तालुका आणि याच तालुक्याच्या अंतर्गत असणारे सर्व खेळाडू आहेत. आज ग्रामीण भागातील तळागाळातील खेळाडू मोठा व्हावा, खऱ्या अर्थानं ही एकमात्र अपेक्षा घेऊन या असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण मागचे 3 पर्व आणि यंदाचे 4थं पर्व मोठ्या थाटामाटात आपण ज्याची सुरुवात केलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण आहोत. इकडे उडवायचा प्रयत्न, टॉप एचा बॉल हवेत, मिड ऑनला किशोर आला, पकडले त्याने कॅच आणि ते सेलिब्रेशन. थोडासा तो राग दिसला बिकॉज मागचे 2 फटके षटकार आले होते आणि
आता एका मागोमाग इकडे 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. बॉल आणि 2 बाकी आहेत आणि हा जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 42 धावा धावफलकावरती आहेत. 42ला 2 विकेट. नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती आलेले संतोष. साहिलने 2 विकेट काढलेले आहेत आतापर्यंत. कोलात बॉल अपील स्ट्रॉंग अपील आता खास करून बॉलर आणि विकेट किपर भरपूर इंटरेस्टेड दिसले होते. मात्र इकडे अंपायरने सांगितलं इम्पॅक्ट नाहीये, बॅटर सेफ आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहे. ऑनलाईन जे काही प्रेक्षक पहिल्याच मॅच आनंद घेतात त्यांचे स्वागत आहे. साहिलच्या षटकातील त्याच्या स्पेल मधला शेवटचा बॉल. फुल टॉस ग्लान्स करायला गेलेत, सापडलेत समोर. इम्पॅक्ट सापडला पायचीत. 1 विकेट. 3 षटकांचा खेळ संपला. 42ला 3. बॅटिंग करत असताना खडकवाडी चॅम्पियन्स. अंपायरचा सिग्नल. ड्रिंक्स ब्रेक. एक छोटासा आपण ब्रेक घेऊ आणि सह्याद्री प्रीमियर लीग 2026च्या पुन्हा एकदा चौथ्या पर्वाचा पहिल्या मॅचचा पहिल्या डावामध्ये येऊयात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग 2026 सीझन 4 मध्ये डोंबिवलीहून आपण निळजे गावामधून वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरीवरती आहोत आणि जरूर वेळेचं देखील बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक तुम्ही टाकलेले. टीव्ही एम्पायर प्रसाद सर, आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. टोटल स्कोर्स आपण विचार केला तर धावा फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 42 धावा धावा फलकावरती आणि ज्यामध्ये 3 विकेट देखील पाहायला मिळाल्या. पहिला राहुल, देन संदीप अँड देन संतोष विकेट आपण बघितली. वैभव आता मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आलेला आहे. वेळ संदर्भात आम्ही तुम्हाला ऑलरेडी नियम ते पोहोचवलेलेच आहेत. पुन्हा एकदा सांगेन 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक टाकायचे. अदरवाईज लास्ट ओव्हर मध्ये तुम्हाला स्लो ओव्हर रेटमुळे बसेल पॅनल्टी. 4th ओव्हरला आपण सुरुवात करत आहोत. समोरच्यांकडून बॉल तयार. चौकार आलाय डीप फाईन लेग मध्ये आणि या 4 धावांनी स्कोर सध्या 46 धावा. पुढचा बॉल ओहो अक्रॉस द लाईन गेले पण फुल लेन. मी बॉलरचं कौतुक करेन, जसा बॅटर हलका शफल झाला फॉलो केलं त्यांनी. पॉपिंग क्रीज मध्ये पडलेला बॉल थेट विकेट किपरकडे गेलेला आहे आणि टोटल स्कोर आतापर्यंत 46 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 14 षटक रोहनचं प्रगतीपथावर असताना आघाडीचा आताही कल्पेश ऑन स्ट्राईक आहे. बॅकफुटला थांबले होते, पंच करायला गेले बट इकडेही संपर्क झाला नाही. हलकी अपील होती व्हाईट साडी, मात्र बॅटर्सला माहिती आहे
2 रिव्ह्यू तुमच्याकडे जरूर. तुम्ही वाईटच्या डिसिजनला अंपायरला चॅलेंज करू शकता. रनआउटसाठी वेस्ट आहे नो बॉलसाठी. हलका पुढे आउटसाइड ठीक आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर. चांगली फिल्डिंग श्यामकडून. धाव 1 आलेली आहे आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 47 धावा. प्रीमियर लीगचं वेध 2008ला भारतामध्ये ललित मोदी यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा IPL आणली आणि देन संपूर्ण जगभरात बऱ्याचशा IPL मध्ये बिग बॅश ऑस्ट्रेलियाच्या आपल्याला पाहायला मिळते आणि तो फॉर्मॅट देखील तसाच आहे. आज 4 टीम्स खेळणार आहेत. फर्स्ट मॅच, सेकंड मॅच, देन विनर, देन लुझर, देन एलिमिनेटर अँड देन फर्स्ट क्वालिफायर, असा आजचा शेड्यूल आहे. पुढचा बॉल लेफ्टी बॅटर. वाऱ्याचा वेग सकाळपासून संध्याकाळपर्यंत या मैदानावरती हवा असते. स्टेप आउट झालेत. एक्स्ट्रा कव्हरला बॅटचा चेहरा उघडला. फोर्सने खेळलं. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. पहिली धाव झाली आहे. डबलला चान्स घेतली नाही बिकॉज कल्पेशकडून या क्षणाला त्यांना मोठे फटके पाहिजेत. धाव 1 आले आणि या सिंगल सोबत स्कोरचा विचार केला आपण तर धावा 48 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. विकास चिवतेकर, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर तुम्हाला कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा. यस अंपायर व्हाईट साठी बॅटिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेला आहे. अंपायरच्या डिसिजनला बॅटिंग साईडने इकडे जरूर चॅलेंज केलेलं आहे आणि तो व्हाईट साठी आपल्याला रिव्ह्यू पाहायला मिळतोय. फिल्डिंग साईड, चला आपण फिल्डिंग सजवून घ्या लवकर बिकॉज टीव्ही अंपायर लगेचच डिसिजन मित्रांनो आपल्यापर्यंत देणार आहेत. ओके, या ओव्हरचा जो शेवटचा बॉल आहे दॅट्स वाय फिल्डिंग साईड देखील तिकडे शॉर्ट मीटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. मात्र या क्षणाला कल्पेशने जे काही बॅटिंग केलेली आहे त्याच्याकडून अपेक्षा आहेत खडकवाडी चॅम्पियन्सला की तो धावांचा वेग वाढवू शकतो. मात्र स्टार्ट जो मॅटर करत होता, कडक बॅटिंग कल्पेशने केलेली आहे. देन जो संदीप आला होता, इम्पॅक्टफुल दोन्ही षटकार होते. मात्र संदीपला फार लवकर जावं लागलं. तिसराही बॉल त्याने अटेम्प्ट केला होता सीमारेषेच्या बाहेर मारण्यासाठी. मात्र चांगली कॅच तिकडे मिडॉनला पकडून त्याची विकेट आली होती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना खडकवाडी चॅम्पियन्स धावा धाव फलकावर आहेत 48. 48 for 3. 48ला 3. येस, व्हाईटची जी रिटर्न क्रीज आहे त्याला एक्झॅक्ट बॉलने कापलेलं आहे. कारण जी बॅटर्स जे उभा राहतो ती लाईन आहे तिथून आणि ती पुढची लाईन जी स्ट्रेट आपल्याला पाहायला मिळते तिला जर कापलं बॉलने अक्रॉस तरी देखील तो व्हॅलिड बॉल आहे. ते अंपायरने बघितलं इकडे आणि तसाच तो डिसिजन टीव्ही अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांकडून आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकांच्या खेरीज 48ला 3. खडकवाडी चॅम्पियन्स जंदी माता चरी संघाच्या अगेन्स्ट खेळत असतानाचा पहिला सामना सीझन 4चा सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मी समालोचक करण खान के आपलं सहर्ष स्वागत करेत. श्याम आलेत 5वर षटक. अगोदर पुढे आले देन पुल करायला गेलेत. कॉट बँड विकेट. आणखी एक धक्का. 48ला 4 खडकवाडी चॅम्पियन्स. जबरदस्त साऊंड क्वालिटी. आपल्या डिस्क जॉकीचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. सह्याद्री प्रीमियर लीग आणि या संपूर्ण मॅनेजमेंटचं मी कौतुक करेन कारण एक एक घटक ते स्वतः चॉईस करून इकडे आणतात. मग त्यामध्ये डिस्क जॉकी असतील, त्यामध्ये समालोचक असतील, त्यामध्ये अंपायर असतील, त्यामध्ये स्कोरर असेल
आणि ग्राउंड देखील अगोदर असं नाही की फक्त बघून इकडे येऊन अगोदर ते टेहाळणी करतात, देखरेख करतात आणि त्यानंतर त्या ग्राउंडला चूज करतात. बॉल मिड विकेटला डबलला चान्स घेत होते, मात्र कल्पेशने सांगितलं थोडंसं थांब, बिकॉज सेट बॅटर आहे कल्पेश आणि या क्षणाला त्याच्याकडून फटके पाहिजेत. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती अजय सिंगलने 49. खडकवाडी चॅम्पियन्स. अजय बॅकफुटला कट केलंय. बॉल चालला कव्हरचा वरतून डीप मध्ये. फिल्डर फार वेगाने पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. थ्रो करण्यात येईल. धावा तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 2 आणि 2 धावांसोबत स्कोर सध्या 50 अप. 51 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. लश ग्रीन आउटफील्ड असलेलं हे क्रीडांगण आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत श्यामने 5व्या षटकामध्ये केलेली आहे. थोडासा लेट झाला पोल करत असताना. बॉल बॅटच्या वरती चढला. मिड विकेटला फिल्डर आहे. फोर्स नव्हता तितका फटक्यामध्ये. सिंगल आली आणि सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला तर धावा आतापर्यंत आपण पाहतोय त्या 52. थेंबे थेंबे तळे साचे. त्या पद्धतीनं डाव चाललाय. कारण कल्पेश आणि राहुलची जी सुरुवात होती ती कॅपिटलाइज करता आली नाही. एक मात्र बॅटर ज्यामध्ये संदीपने 2 षटका ठोकले, पण त्यानंतरचा संतोष आणि वैभव फार लवकर दोघे आउट झाले. आता स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय अजयला, जे 6व्या क्रमांकावरती मैदानाचा आदत. हेलिकॉप्टरला अटेम्प्ट आहे. बॉल चालला स्कोअरलेकडे. डीप मधून फिल्डर पुन्हा फार वेगाने. डबलला चान्स. अजयचा कॉल होता. डेंजर एंडला त्याला पोहोचायचं होतं, पण इकडे नकार कल्पेशने दिलेला आहे. कोऑर्डिनेशन गरजेचं आहे आणि डबलला जर तर झाली असती नसती हे मैदानाच्या आतमध्ये महत्व नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये जर त्याचं उत्तर असतं, मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑलवेज खेळाडू आपल्याला ते देत असतात. पुढचा बॉल शाम खेचून मारलाय. इकडे कनेक्शन तितकंसं योग्य नाही. काव फेसकडे बॉल होता. फिल्डर डीप मधून धाव आली आहे एक आणि अशा पद्धतीने इकडे 5 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना टीम खडकवाडी चॅम्पियन्स. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 54. 54 धावा. विकेट पडलेले 4. सह्याद्री प्रीमियर लीग 2026च्या 4थ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रिकेटरसिकांचं खेळाडूंचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच नंबर 1 मध्ये खडकवाडी चॅम्पियन्स आणि जन्नी माता चरई या 2 संघ खेळतात. डाव पहिला सुरू आहे. 5 षटकांचा खेळ संपला आणि बरोबर 25 मिनिटं घेतलेले थँक्स टू जन्नी माता चरई टीम. कर्णधाराला टीम प्लॅनिंग सोबत टाइम मॅनेजमेंट याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. लास्ट ओव्हरला सुरुवात होईल. रोहन कोलात बॉल ड्राईव्ह केला. मिड ऑन कडे चाललाय. डबलला चान्स असेल नसेल. थ्रो थोडासा वाईड आला. धावा आलेला 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 56. 56 धावा धावा फलकावरती आहेत. पहिली मॅच आहे. लीग स्टेजचा पहिला सामना फार इम्पॉर्टंट असतो. जर विजय मिळाला तर त्या टीममध्ये जास्त काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळत नाही, पण जर तुम्ही पहिला सामना गमावला तर मग त्या स्कॉडमध्ये थोडे आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. ऑन दी राईजला गेले होते, बट बॉल इकडे राईज झाला. चांगला पडल्यानंतर बॉल उसळला आणि थेट तो विकेट किपरकडे आलेला. रोहन स्लॉकमध्ये बॉलिंग करत आहेत आणि त्याला माहिती आहे इकडे स्लॉक इथला अटेम्प्ट बॅटर करतील. धावसंख्या थांबलेली आहे. बॉल अजूनही बाकी 4. बॅक ऑफ लेन. चांगला कट. स्क्वेअर कट आणि बॅकवर्ड पॉइंटला पकडले. कॅच सुपरली टेकन बाय
ॲट नंबर 7 स्ट्रायकिंग एंडला अक्रॉस गेलेत, कदाचित आतमधली कडा फाईन लेगने चांगले फिल्डिंग केले. वा सुजल इकडून जर बॉल सुटला असता तर कदाचित तो लॉंग स्टॉपला गेला असता. एकच धाव सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 57 धावा आणि आता बॉल उरले 2. अजय ऑन स्ट्राईक ऑफ समचा बराच बाहेर. अंपायरचा सिग्नल आपण पाहतोय तो व्हाईट बॉल. सिंगल सोबत धावा संख्या 58 धावा. धावा पाहिजेच सध्या, कारण पर ओव्हर मिनिमम जेव्हा 10 असेल तेव्हा सेकंड इनिंग मध्ये तुमच्या बॉलर्सकडे तो कॉन्फिडन्स असेल, कारण हे जे मैदान आहे लेदर बॉलची खेळपट्टी आहे. ओ रेंज मध्ये असून इकडे बॅटवरती आला नाही, त्यामुळे थोडासा बॅटर अजय नाराज आहे. चेहऱ्यावरती स्पष्टपणे ती नाराजी दिसली. त्याच्या समोर पडला होता, स्लाइटली ओव्हर पिच होता, थोडे अक्रॉस गेले. ऑन साईडला उचलायला मिड विकेटला त्याने टार्गेट केलं होतं. डॉट आला. लास्ट बॉल जबरदस्त बॉलिंग केले. 4 धावा आतापर्यंत दिल्या त्या षटकामध्ये. लो फुल टॉस आणि इकडे देखील पेस ऑफ करून बॉल ऑफ स्टंपचा फारच बाहेर ठेवलाय. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. सॉरी, पहिल्या सेशनचा खेळ इकडे संपलाय आणि पहिल्या डावाखेरीस बॅटिंग करत असताना टीम खडकवाडी चॅम्पियन्स आपल्याला पाहायला मिळाली. विकेट पडलेले तशा पद्धतीने 5 आणि धावा बनलेल्या 58. सो 59चं टार्गेट आहे. जेव्हा जंदी माता चरई टीम तुम्हाला पाहायला मिळेल सेकंड सेशन मध्ये. मात्र वेळ झाली टॉसची. तिकडे दुसरा सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे मॅच असेल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लवूसे आणि सायंडियन्स कामथे. चला टॉसकडे आपण जाणार आहोत. कामथे आणि लवूसे मध्ये पुढचा सामना आहे. इट्स युअर टॉस बॉक्स. थँक्यू आणि चेक चेक सीझन 4 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मात्र लीग स्टेजचा तो दुसरा सामन्याच्या पहिल्या दिवसातील श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुळसे आणि सायंडियन्स कामथे. लास्ट कॉल टॉस साठी दोन्ही कॅप्टन.
आणि संपूर्ण जे काही उपस्थित आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर्स आहेत सगळ्यांच्या उपस्थितीत आपण टॉस करणार आहोत. या अनिलजी मोरे साहेब आपण या. या सगळ्यांच्या उपस्थितीत लीग स्टेजचा आजचा दुसरा सामना आहे. कॉल असेल लवल सेटच्या कॅप्टनचा and it's a call and it's a head. टॉस जिंकलाय तो लवल सेटचा कॅप्टनने. मी पुन्हा सर्व मान्यवरांना विनंती करेन की VIP डायस वरती आपण आसन ग्रहण करा. थँक्यू सो मच. येस थोडे उशिराने काही कारणास्तव आदरणीय अध्यक्ष आपले चंद्रकांत मोरे साहेब यांची उपस्थिती आहे आणि 2 शब्द जरूर ते आपल्या सोबत चर्चा करणार. फक्त आपला डिसिजन सांगा कॅप्टन. फिल्डिंग. ओके लवलसेने टॉस जिंकला फिल्डिंग करते नेक्स्ट मॅच मध्ये आणि आपल्या सोबत आदरणीय यांची उपस्थिती खरं तर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मागच्या 3 पर्वांमध्ये आणि या 4थ्या पर्वाची आपण सुरुवात केली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जगदंबा जगत माता आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होतो. मातीच्या कणावर रेतीच्या मनावर इतिहासाच्या पानावर ज्यांचं नाव कोरलं गेलं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानाचा मुजरा करतो. आज या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका प्रीमियम लीग वर्ष 4 या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आपलं योगदान आणि विशेष सहकार्य केले आहे त्यांचं खरोखरच मनापासून आभार मानतो. आणि आज या ठिकाणी सह्याद्रीची संपूर्ण कमिटी या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे काम केलं आहे ते ग्राउंडमध्ये प्रेरणादायी असं भूतो न भविष्यते आठवण देऊन जाईल आणि कामाची पोचपावती घेऊन जाईल. सह्याद्रीचं नाव उंचावल्याशिवाय ठेवणार नाही, आम्ही कुठे कमी पडणार नाही असे हे सह्याद्री कमिटीचे आणि सर्व खेळाडू आणि संघ मालकांचे खूप खूप आभार मानतो. जास्त न बोलता इथेच थांबतो कारण कार्यक्रम चालू आहे. मुलांना खेळ द्यायचा आहे आणि खेळ महत्त्वाचा आहे म्हणून इथेच थांबतो. आज या ठिकाणी आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजदादा पार्टे यांनी इथे भेट दिली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरोखरच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण कमिटीच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार. आणि असंच आज या ठिकाणी 7 दिवस पाहुण्यांची रेलचेल इथं चालू राहणार आहे. तरी प्रत्येक कमिटी मेंबरनी याची दखल घ्यायची आहे आणि आपला कार्यक्रमावरती जो भरगतपणा आज जसा 4 संघांचा कार्यक्रम आहे 4 संघांचे सर्व कर्णधार उपकर्णधार खेळाडू त्यांचे संघनायक आणि त्यांचे पंच जे असतील त्यांनी आपली कामगिरी योग्य त्या तऱ्हेने पार पाडायची आहे. कुठल्याही गोष्टीची चूक न करता आणि खेळाडूंनी आपला खेळाडूपणा दाखवत पंचांचा नियम आणि नियमाचा खेळ हा सह्याद्रीमध्ये मिळतो. हीच सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सह्याद्री. थँक्यू सो मच आदरणीय अध्यक्ष चंद्रकांत मोरे साहेब. आपलं मार्गदर्शन ऑलवेज आम्हाला असंच राहील. चला आता यासोबत दुसऱ्या डावाला सुरुवात झाली फर्स्ट मॅचचा आणि येतो मैदानाच्या आतमध्ये आणखी एक चौकारा सोबत हे विश्लेषण आपल्याला ऐकवण्यासाठी येत आहेत आणखी एक बदलापूरचे नामवंत समालोचक युवा टॅलेंटेड अनुजजी मोरे. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. येस थँक्यू सो मच के करण कलान यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाचा पहिल्या सत्रामध्ये आणि आपण वळतोय खेळाचा दुसऱ्या सत्रामध्ये जिथे उत्तरार्धाचा खेळायला आपण सुरुवात करतोय आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये उत्तर काय असणार आहे थोडाच वेळात आपल्या समोर असेल. मॅच नंबर 1 आणि इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय. ओव्हर नंबर 1 सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. या बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय संदीप आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि आज आपण पाहतोय SPL 2026 ला आपण सुरुवात जरूर केली आहे आणि पहिले मॅच आपल्या समोर आहे. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय बॅटचे इनर आहे हलकीशी एज आणि इथे डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला जरूर मिळते. जिथे आपण लक्ष पाहिला जिथे पूर्वार्धाच्या खेळामध्ये 58 धावा बनल्या गेल्या आणि 59 धाव्यांचं लक्ष आव्हान इथे नक्कीच उभारण्यात आलं.
59चं टार्गेट सेट करण्यात आलं आहे. जिथे 58 धावा आपण पहिल्या इनिंगमध्ये बनवण्यात आला आणि 59 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. इकडे ऑन साईडला फिल्डर आपण पाहतोय वेगाने धावतात टिप मिड विकेटला आणि बॉलला कलेक्ट केलं. तोपर्यंत फक्त आणि एकच धाव इथे ॲड होईल. या एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. शेवटचा अजूनही बॉल बाकी आहे या षटकातील लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंदचे इशे शेवटचा आणि आखरी बॉल आपल्या समोर पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत जरूर बनल्या गेल्यात. 59 धावाचा पाठलाग करायचा आहे. चांगली बॅटिंग करणे ते गरजेचं आहे. बघा जसा पहिला बॉल पडला टायमर देखील आपण ऑन केलेला आहे. 10 वाजून 40 मिनिटांनी पहिला बॉल पडला. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायचा आहे. इथे आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोक आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इकडे स्टँड अँड डिलेव्हर डिस्पॅच केल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय सिक्सर. वेळ तुम्ही घेतलेला आहे एक ओव्हरसाठी प्रॉपरली हे देखील नोंद घ्या. टायमर देखील ऑन केलेला आहे. 6व्या षटकामध्ये जर तुम्ही वेळ घेतलात तर एक फिल्डर नक्की 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. षटक क्रमांक दुसरं यावेळेस आमंत्रित करण्यात आल्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतात. अमित आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेहमीच ओळख राहिली अमितची देखील. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. आमंत्रित करण्यात आलाय धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 14 धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय 14 धावा जिथे एकवडल्या गेल्या. 5 बॉलमध्ये 8 धावा होत्या परंतु शेवटच्या बॉलवरती निर्णायक षटकार आला आणि तिथे अगदी ग्राफ अप झाला आणि तिथे धावफलक 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 59 धावांचं लक्ष्य 59 धावांचं आव्हान आहे ते पूर्ण करायचं आहे. बॅटिंग करत असताना टीम जननी माता चरई या संघाला एका बाजूला जननी माता चरई आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना खडकवाडी चॅम्पियन्सचा संघ नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल चला स्पीडअप करा. टायमर ऑन आहे विसरू नका. बॉल तयार. अमित आलेत बॉलिंग मार्कवरती. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय इकडे लेग सिक्स पेक्षा बाहेरचा बॉल. शास्त्र सांगतात यस इट इज अ वाईड बॉल आणि वाईडचा माध्यमातून धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 15 धावसंख्येवरती. सिंगल डबल देखील पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय नक्की चालू केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये परंतु तदनंतर आपण पाहिलं असेल शेवटच्या बॉलवरती षटकार आला. निर्णायक षटकार तिथे गरज होती तर ते करून दाखवलं. बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटर आहेत किशोर आणि विनोद. ही जोडी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. चला फिल्डिंग टीम वेळ घेऊ नका. टायमर ऑन आहे हे विसरून चालणार नाही कारण की टाइम मॅनेजमेंट देखील गरजेचं आहे. टाइम कॅल्क्युलेट करणं देखील गरजेचं आहे कारण की भरपूर मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहेत. बॉल होती पुनः एकदा अमित बॉलिंग मार्कवरती आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल इथे ऑन टोस फटका तर दमदार आहे. आडवा बॅटने केलाय कडवा प्रहार. पॉइंटच्या डोक्यावरून खेचला हा सीमारेषा पार. अगदी या टॉप गिअर वरती बॅटिंग करतात म्हणावं लागेल. लवकरात लवकर मॅच फिनिश करायचं रडार वरती आहेत का. पहिलीच मॅच एसपीएल 2026 पर्व 4 सीझन 4 चे थरार. आजचा पहिला दिवस डे फॉर्मॅट मध्ये स्पर्धा. पुढचा बॉल आणि इकडे पहिल्या बॉल वरती आपण पाहिले नजाकत आणि या बॉल वरती ताकद पॉवरफुल हिट सिक्सर षटकार. आता ताबडतोब बॅटिंग करते. कौतुक करावं लागेल. अगदी अमितचा खराब असा समाचार घेतात कारण की बॅटिंग टॉप क्लास होती मैदानाच्या आतमध्ये. चरई माता आपण पाहतो खरं तर जनी माता चरई आज संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो इन ॲक्शन मध्ये. नेक्स्ट मॅच देखील चांगली बॅटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल अमितचा
हो इकडे लो फुल टॉस बॉल होता, प्रॉपरली कनेक्शन नाहीये, ऑन साईडला टर्न तर केलाय, फिल्डर आहेत शॉर्ट मिड विकेटला आणि तिथे एक सिंगल फक्त मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आता धावफलक जम पोहोचलाय 26 ऑन बोर्ड. 26 धावा विकास आमच्या समेत स्कोरिंगचे नक्कीच पाहायला मिळतात. नेहमी जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असते असोसिएशनची आवर्जून प्राधान्य दिलं जातं आमच्या विकासला, तर देखील स्वागत आहे. प्रॉपर स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. आज संपूर्ण आमच्या समेत आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. त्यांची संपूर्ण टीम आमच्या समेत उपस्थित आहेत. क्वालिटी विथ क्लिअरिटी त्यांचं ब्रीद वाक्य, त्याच्यावरती सातत्यानं कायम असणारी ही टीम. पुढचा बॉल इकडे मिस सॅमिंग स्ट्रोक, फिल्डर आहेत परंतु बॉल थोडासा दूर आहे फिल्डर पासून आणि तोपर्यंत एक सिंगल इथे जरूर इक्वलिटी केली. या सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहतो आता जाऊन पोहोचलो 27 धावा धावफलकावरती पाठलाग करायचा. सेकंड इनिंग चालू आहे ऑन गोईंग आणि ओव्हर नंबर 2 तुम्ही पाहतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतोय. नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडांगण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. मोठमोठ्या स्पर्धा जिथे या क्रीडानगरीमध्ये घडलात असे क्रीडांगण आहे. बोनस एकदा यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते प्रॉपर, यावेळी सटीक लाईन लेंथ, सुंदर गोलंदाजी आम्हीची पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. 5 बॉलमध्ये 27 धावा बनल्या गेल्यात. 27 ऑन बोर्ड. आज आपण पाहिलं तर संपूर्ण 4 कॅमेरा सहित टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. संपूर्ण टीम उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत, वेलकम. तिन्ही ऑफिशियल अंपायर त्यांचं देखील स्वागत आणि आमचं के कॉमेंटेटर त्यांचं देखील स्वागत आहे. इकडे आडवा बॅटने फटका तसं जोडण्याचा प्रयत्न केला, फिल्डर जज करतात आणि इथे चूक घडली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे बाई, कॅच ड्रॉप झाली आहे का मॅच ड्रॉप झाली आहे पाहणं गरजेचं राहणार आहे. कारण की कॅचेस विन द मॅचेस हे ब्रीदवाक्य आपण नक्कीच पाहिलंय. पकडा जय आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ, परंतु इथे कॅच ड्रॉप आहे. पण नेहमीच पाहिलं जेव्हा जेव्हा जीवनदान मिळतं कुठल्याही बॅटरला तेव्हा अगदी वेगळं विस्फोटक रूप धारण करत असतात बॅट्समन. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 28 धावा धावफलकावरती आहेत. अजून इथून पुढे पाहिलं तर 31 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आहेत आणि 24 बॉल आहेत आणि 31 धावांची गरज या मॅचमध्ये. चला बरोबर 10 मिनिटाचा वेळ तुम्ही 2 षटकासाठी घेतलेला आहे देखील नोंद घ्या. अजूनही या 3 षटक 15 मिनिटात सावधीमध्ये टाकायचे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. कारण की प्रत्येक प्रॉपर टायमिंग इथे नक्कीच काउंट केली जाते. टायमर ऑन आहे. चला दोन्ही टीम्स नेक्स्ट आपण देखील रेडी राहायची. नेक्स्ट मॅच आहे, दोन्ही टीम्सला विनंती आहे टॉस देखील झाला नेक्स्ट मॅचचा, आपण देखील रेडी राहा. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय संतोष आलेत, एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून नेहमीच सातत्याने चर्चा होत असते संतोषची. पण पाहिल्या त्यांनी बॅटिंग करत असताना देखील धावा त्यांच्या बॅटमधून येत असतात. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं जरूर असेल जिथे आज बॅटिंग चालली नाहीये, परंतु आता गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. इनिंग नंबर 1 मध्ये आपण पाहिलं असेल जिथे बॅटिंग करत असताना धावा बनवल्या कल्पेशने, जिथे 36 धावांची विस्फोटक इनिंग तिने पहिल्या इनिंगमध्ये साकारली आहे. पुढचा बॉल संतोष साहेब सरळ खेळलात. इथे आपण पाहतो अलॉंग विथ द कार्पेट विश्व प्रिजम मध्ये ढकललाय, फिल्डर आहे त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा रेषा पार आणि धावा मिळतात. केलं भव्य स्वागत, चौकार. नेहमीच सातत्याने तुम्ही पाहत असतात चर्चा होत असते पोलादपूर अंतर्गत स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. इथं देखील आपण पाहतो स्लॉगोटचा बॉल ऑन साईडला मिड विकेटला, फिल्डर थोडंसं फंबल झाल्यात, कलेक्शन चांगलं होतं परंतु इथे थ्रो देखील त्याच पद्धतीचा चांगला पाहायला मिळतोय. एक इथे आपण पाहतोय सिंगल एकवडली गेली आहे, सिंगलच्या मदतीने धावफलक जर पोहोचलोय 33 ऑन बोर्ड. सुरुवात तर चांगली केली आहे. दोन्ही बॅटर एक जमेची बाजू मी तर म्हणेन, कारण की दोन्ही बॅटर आता विस्फोटक बॅटिंगचा अंदाज दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. एकही विकेट आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये बॅटिंग करत असताना टीम जननी माता सरई या संघाची. संतोष आहेत बॉलिंग मार्कवरती, इथे काहीतरी करावं लागेल, चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आज चमकावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना जो जिंकायचा आहे तर चांगली कामगिरी देखील करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आपल्या समोर पुन्हा एकदा बॉल होती यार. चला वेळ घेऊ नका, टायमर ऑन आहे टीम. जर वेळ वाया गेलोलात तर तुम्हालाच पॅनलाइज करण्यात येईल. टीम मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट सर्व काही इम्पॉर्टंट आहे.
इकडे देखील आपण पाहतो यॉर्कर लेनचा बॉल पॉइंट रिजनला फिल्डर त्याला बीट करून मागे गेला. सिंगल ते कंप्लीट दुसऱ्या धाब्याचा कॉल येतोय आणि अखेर इझिली या 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा कंप्लीट होत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 35 ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम सदनी माता सर या संघाचा 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलक आतापर्यंत 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. इकडे देखील आपण पाहतो अडवा बॅटने फटका सजवला आहे. नोचा कॉल देखील आला. पहिला बीमर या स्पर्धेतील ओव्हर द वेस्ट आहे आणि ते नोचा कॉल आला. म्हणजे आता नो +1 बाय 1 गेट 1 फ्री आणि या 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील स्कोर कार्ड वरती. आणि आता पुढचा बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार तो म्हणजे फ्रीटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल होतोय. मनोज पवार सर सांगतात यस इट इज अ फ्री हिट. 7 सहस्त्रबुद्धे सर, मनोज पवार सर, SP पॅनलचे सर्व स्वतः तिथे उपस्थित आहेत. इथे आपण पाहतोय मिस सॅमिंग स्ट्रोक आहे परंतु फ्रीटचा बॉल आहे. इकडे सिंगल ते कंप्लीट होतोय. दुसरा धाब्याचा कॉल येतो आणि यस दुसरी धाव देखील अखेर कंप्लीट झाली. ती सिंगल डबलचा खेळ मैदानात आतमध्ये पाहायला मिळतोय. बुनबुनसे सागर बनता थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलोय 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन बोर्ड. अजूनही फक्त 20 धावेची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. वा ही जोडी आहे कमाल आहे. किशोर आणि विनोदची जोडी आहे. इकडे फटका चांगला आहे. गेंद आई स्लॉट में भाई उसको पार किया पार्किंग प्लॉट में 6 रन सिक्सर. चालू मैदानाच्या आतमध्ये जोडी लाजवाब आहे. इथे ब्लॉक होलचा बॉल फक्त चॉप केला. दिशा दाखवण्याचं काम पॉइंट रिझर्वला फिल्डर आणि इथे एक सिंगल कंप्लीट. धावफलक आपण पाहतोय आता जाऊन पोहोचलाय 46 ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 46 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. 46 ऑन बोर्ड. अजून इथून पुढे विचार केला तर 13 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या अजूनही 18 बॉल आहेत आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रॉपरली 15 मिनिटाचा नक्कीच आपण पाहतोय की वेळ तुम्ही घेतलेला आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये ठेवूया तोपर्यंत एक डीजे मास्टरला. थँक्यू सो मच. चला ड्रिंक्स ब्रेक इथे कंप्लीट होतोय. वेळ घेऊ नका. चला लगेचच फिल्डिंग आपण सेट करायची आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अभय आलेत. षटक क्रमांक 14 इथे आमंत्रित करण्यात आलाय. अभयला बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. इनिंग नंबर 2 आपण पाहतोय. उत्तरार्धाच्या खेळाकडे करताना जिथे वळलं गेलाय 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत आपण जर पाहिला तर धावफलक जम पोहोचलाय 46 या धावसंख्येवरती. 46 ऑन बोर्ड. अजूनही 13 धावांची गरज या मॅच मध्ये. येणारे आता 18 बॉल आहेत आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये. पण आपण पाहतोय tenniscricket.in ही वाहिनी त्यांच्यावरती संपूर्ण ही स्पर्धा नक्कीच कव्हर करण्यात येते. त्यांची संपूर्ण टीम आमच्या समवेत आहेत. टेक्निकल रूममध्ये प्रथमेश भरपूर चर्चेत नेहमीच राहिलेत चंद्रा या नावानं सातत्यानं आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. आमचे दीपेश असतील, त्यांच्या समवेत रोहित माळी असतील आणि ओमकार हे तिघांचं देखील विशेष कौतुक केलं जाईल कारण की प्रॉपर नेहमीच अपडेट कॅमेरामॅनवर हे केलं जातं. tenniscricket.in नो डाऊट
ही चर्चा नक्कीच अखंड भारताच्या बाहेर देखील राहिली आहे. पुढचा बॉल आपल्या समोर इथे पाहावं लागेल, विकेट कीपरकडून देखील चूक घडली आहे. थोडंसं फंबल झाले, परंतु इथे व्हाईटची एकच धाव मिळेल आणि या व्हाईटच्या मदतीने धावफलक पोहोचेल 47 ऑन बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत. रिव्ह्यू इथे चॅलेंज केला, थर्ड अंपायरची मागणी आहे. फिल्डिंग टीमने ते चॅलेंज केला की हा वाईड नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा टेक्निकल रूममध्ये, जिथे प्रसाद सहस्त्रबुद्धे सर थर्ड अंपायरचा भूमिका येतात. डीआरएस की मांगनी, डिवाइस रिव्यू सिस्टम, दूध का दूध पानी का पानी, और डीआरएस के बाद भाई आगे की कहानी काय राहणार आहे. इथे आपण पाहतो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला आणि इट इज अ फेअर डिलिव्हरी. आता पुन्हा एकदा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. यस, डॉट बॉल येतो. सुरुवात तर डॉटनी झाली आहे. आपण तो पाहिला तर व्हाईट गाईडलाईन्सच्या आतमधून हा बॉल ट्रॅव्हल झाला, तदनंतर पिचिंग तुम्हाला पाहायला मिळाला. इस बघा विनंती आहे, नियम आणि अटी प्रत्येक स्पर्धेमध्ये असतात. अजून एक नियम अटी तुम्हाला पाहायला मिळेल. जे रिव्ह्यू तुम्हाला जर घ्यायचा असेल तर 15 सेकंडच्या आतमध्ये तुम्ही कॉल करणं गरजेचं आहे आणि डकआउटमधून कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही आहे, हे देखील तुम्ही नोंद घ्या. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौकार आलाय. अगदी फक्त आणि फक्त 9 धावांची आता आवश्यकता तुम्हाला पाहायला मिळते. एक स्ट्रॉंग टीम म्हणून या असोसिएशनची नक्कीच मानली जाते, ती म्हणजे जननी माता सराई संघ. आणि चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये देखील करतोय. सुरुवात तर चांगली केली आहे. पुरस एकदा बॉल होती या बॉलिंग मार्कवरती, रनअप मोठा 15 ते 20 बॉलांचा रनअप घेऊन अभय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. पुढचा बॉल राईट हँड विकेट. इकडे देखील ब्लॉक होलचा बॉल वेगाने टाकण्यात आला. स्क्वेअर लेगला आपण पाहतोय ते फटकातच सजवण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट. एक सिंगल दुसऱ्या धाव्याचं मानस आहे, परंतु धाडस नाही आहे. एका सिंगलवरती थांबावं लागेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 51 ऑन बोर्ड. अजूनही फक्त आणि फक्त 8 धाव्यांची आवश्यकता इथून पुढे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 51 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. एक चांगली मॅच आहे. SPL 2026 थरार एक सन्मानाची स्पर्धा, मानाची स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. 6 दिवस डे फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कुंभमेळा, महासंग्राम आणि फार मजा येणार या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉल होते यार अभय. पुढचा बॉल इथे आपण पाहतो चुकी घडली की काय. अंपायर सिग्नल. यस, व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही आज समांतर आहेत आणि दावा मिळाले त्यानंतर नेहमी सातत्याने SP पॅनलची देखील चर्चा राहिली अखंड महाराष्ट्रभरामध्ये. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जे ते कव्हर करत असताना स्वतः तुम्हाला पाहायला मिळतील आमचे SP सुभाष पाटील सर, मनोज पवार सर आणि आमचे प्रसाद सर देखील इथे उपस्थित आहेत. नक्कीच आपण पाहिलं SP पॅनलचे खरं आता एक लेजंड क्रिकेटर, लेजंड अंपायर अजित पुत्रन सर. नुकतंच 3 ते 4 दिवस अगोदर त्यांचं देखील निधन झालं. स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण अजून कमिटीच्या माध्यमातून देखील त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. कारण की लेजंड क्रिकेटर, मुंबईचं क्रिकेट कोण विसरेल, की ज्यांनी बरेचसे रेकॉर्ड इतिहास त्यांच्या नावावरती राहिलेत. आणि या 4 ते 5 दिवसा अगोदरच त्यांचं निधन झालं. त्यांचं देखील आपण ईश्वरचरणी नक्कीच प्रार्थना करूयात, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. कारण की बरेचसे रेकॉर्ड आणि फार मजा यायची तेव्हा. अजित सर असं ही ट्रिकूट आहे SP पॅनलचं आपण पाहत आलोय नेहमीच. पुरुष एकदा बॉल होतो यार. यस, बॅक टू क्रिकेट. फक्त एक धाव दूर विजयापासून. इथे लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला फटका सजवलाय आणि इथे अखेर सामना फिनिश झाला आणि इथे चौकार आलाय. आणि जणही भाताचरई संघाने सामना जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम खडकवाडी चॅम्पियन संघ या मॅचचा मान ऑफ द मॅच नो डाऊट. ज्यांनी बॅटिंग करत असताना विस्फोटक बॅटिंग तिथे साकारली, वैयक्तिक धावांची इथे इनिंग साकारली आहे, विनोद ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.